ज्या ठिकाणी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी आता सरकारचं शिष्टमंडळ आहे ते यायला आलेलं आहे। आपण समोर पाहतोय राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांच्यासोबत अनेक राज्यातले मंत्री आहेत ते सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी आता पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे। त्यांनी उपोषण करू नये अशी खरं तर मागणी आहे ती केली जाणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे खरं तर मराठा समाजाच्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि ते सुद्धा आता आपण पाहतो की या ठिकाणी पुन्हा एकदा पोहोचलेले आहेत। खरं तर कालच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन राधाकृष्ण विखे पाटील आहेत ते पोहोचलेले होते, पण चर्चेमध्ये तोडगा निघाला नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा ते आक्रमक झालेले होते आणि पुन्हा एकदा विखे पाटील आहेत ते सर तुम्ही चर्चा करण्यासाठी आलाय, तोडगा निघेल? सर चर्चा करायला आलाय तुम्ही, तोडगा निघेल का? काल नाही निघाला, उपोषण सुरू झाले, उन्हामध्ये उपोषण चालू आम्ही आशावादी आहोत तोडगा निघेल असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे आणि ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारमधले एक ज्येष्ठ मंत्री आहेत, त्याचबरोबर मराठा समाजाच्या उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोरच मोठी घोषणाबाजी आहे ती सुद्धा आता मराठा समाजाकडून केली जात आहे।